बँगलोर हे ऑप्शन हॅलो 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 वैश ऑप्शन होतं म्हणून मी बँगलोर हे ऑप्शन चूज केलं. हॅलो At that time वैष्णवीच्या for मम्मी you. पप्पा, मी तुम्हाला सांगतोय, हिने तुम्हाला घरी खोटं सांगितलं की हा सूर्य कुठे उगवला आहे? आपणास हे दप्तर घेऊन कुठे मी वरती चालली. चैतन्य ये ना प्लीज. बाय. मला एकट्याला सोडून गेला. ऍक्च्युली आम्ही माईक विसरलो त्याच्यामुळे मी वर चालली आहे. पण हा खरंच आहे, मला खरंच एकटं सोडलं यार. वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. मी चाललेली आहे खाली चैतन्याला माईक घेऊन. आणि तुम्ही म्हणत असाल काय पुन्हा चाललीस का बॅडमिंटन खेळायला? तर नो, आज सूर्य पूर्वेकडे उगवला. मला माहित नाही कुठं उगवला. एक मिनिट थांबा. आम्ही दोघं जाडे जण चाललेलो आहोत जिमला. आणि मागाशी काय किस्सा झाला? काय किस्सा झाला? तुम्हाला एकट्याला का सोडलं पहिली तो गोष्ट खाली? हिला माईक आणायला जायचं होतं वरती. तर समोरच्या व्यक्तीला जे बाहेर उभे होते त्यांना वाटलं की ही बाहेर येते, पण ही बाहेर आलीच नाही आणि दरवाजा बंद झाला आणि ते थांबलेत लिफ्टसाठी आणि ती लिफ्ट गेली वरती. माझी काय चूक? लोकांना त्रास देते वच्चे तुझं काय? हे काय उडलंय गाडीवर? पेंट आहे का काय? नाही, धुळे. पेंटच आहे. मी चालू आला नवीन बारके आलाय का? चैतन्य, ही नवीन बॅग कधी घेतली होतीस तू? का आठवण असं झालंय बघ मला. ही नवीन बॅग कधी घेतली होतीस? ची स्टोरी सांगा बॅगची. आम्ही ठरवलं होतं की या टाइमला असं बॅग घेऊ आणि आता जिमला वगैरे जाऊ, जरा न्यू इयर न्यू रेझोल्युशन. पण बॅग जशी आणली होती तशी ती जरा पॅकिंग मध्येच होती. आय थिंक एकदा वापरले आपण, ही घेऊन गेलो होतो. नाही, फक्त त्याच्यामध्ये भरून ठेवलं सगळं सामान. कारण न्यू इयरच्या नंतर मम्मी पप्पा इथं आले तर आपण मैसूरला गेलो. त्यानंतर आपली मेंबरशिप संपली. त्यानंतर आपण रिन्यू केलंच नाही. त्यानंतर मग माझं पुण्याला येणं जाणं झालं. म्हणजे खूप काय काय गोष्टी होत होत्या त्या So I टाइमला. think we are very bad at paying for the gym membership and not going to the gym. नाही, दॅट इज यू. आता आम्ही कालच घेतली नवीन. That is you नाही you. खा माझा. तर आता बघू, एवढी मेंबरशिप घेतले तर आता जाणार आहे का नाही. आज आमचा पहिला दिवस आहे ॲज युजल. मला वाटतं बच्ची तो ब्लॉग करायला लागणार आहे. डे 1 ऑफ गोइंग टू द जिम. मग परत डे 1 ऑफ गोइंग टू द जिम. रोज असाच करायला लागतं. डे 1 नाही, डे 1 ऑफ गोइंग टू द जिम, डे 2 ऑफ गोइंग टू द जिम, परत डे 0, डे 1, डे 2, डे 3 मॅक्स असेल. ठीक आहे, चला आज चाललोय आम्ही जिमला. बघू आता काय. हां, चालू प्लीज. थँक्यू. आणि आम्ही ठरवलं की जिम मध्ये गेल्यावर एकमेकांना ओळख नाही द्यायची. येस, करेक्ट. अजिबात मी ओळख देणार नाही. तू तुझं वर्कआउट करायचं, मी माझा वर्कआउट करणार. माझ्या नादी लागायचं नाही बिलकुल. नाही, मी कळलं का? वर्कआउटचा प्रश्नच नाहीये, ओळखच नाही द्यायची. मी तुझ्यासारख्या जाड्याला ओळखत नाही, तू माझ्यासारख्या जाडीला ओळखत येस, नाही. करेक्ट. व्हेरी डेंजर, व्हेरी करेक्ट. सिनेमॅटिक काय? एका खांद्यावरनं तुझं जॅकेट खाली गेले. तू काय लहान जस्टिन बिबर. जस्टिन बिबर आहे तू. खूप काहीतरी हाकल दिली तुला बच्ची म्हणते काय. हे बघा, एक मिनिट. कुठली पद्धत आहे मला काय माहित नाही जॅकेट घालायची, बट ठीक आहे. त्याने म्हणलं की माझा चेहरा बोललं असतं. मी म्हटलं येस, बिकॉज आय एम मोटो अँड यू आर पतलू. त्या पतलूला ढेरी असते, त्याचा बांधा बारीक असतो पण त्याला ढेरी असते. तर तू आहे पतलू. ठीक आहे, ते बघते. हा माझा जूता कसा आहे? मीच घेतलाय. ते पण सांग कोणी घेतलाय? मीच घेतलाय. हिचे सगळे लाड, तुझं हे हिचे सगळे लाड पुरवणारे मीच एक्सपर्ट आहे. अजून काय? हो, सगळं तूच केलंय ना? सगळं मीच केलंय. आणि तू चटणी घातलेली? पैसे जर तू दिले असतील, पण घेतले मी आहे. घ्यायचे कष्ट मी घेतले. कळलं? तो मित्र नसतो का की हा मी बर्थडे पार्टीला नेतो पण बिल तुला भरावं लागतं, असे 65 जोक्स करतो. हा तो आहे की घेतलं मी आहे बट पैसे तू भरलेस. आय मीन आय डोंट नो. म्हणजे त्या शूजवर रिसर्च मी केलाय ना मला, की असा शूज पाहिजे तुला, बॅडमिंटनलाही घालता येईल, जिमलाही घालता येईल. झालं का? माझं कान बोर झालं. कॅन आय गेट रेडी नाव? निघ ना मग लवकर. इरिटेट झालं आजच्या पण मी तुला बोललेलं नाही सर. तू घे सॉक्स. एकच सॉक्स आणलाय बावळट. अरे पागल, खाली एक पडलाय ना, तू एकच काढलं होतं. बधीर बुद्धीच आहेस ना मग. तू बैल बुद्धी, बैल मी काय बुद्धी. गाय. मी काय म्हणते, पण लोकांना हे नाही दिसत. तुम्हाला आता सॉक्स फेकून मारलं हे, तर लोकांना हे दिसेल की अरे अरे हिने ते तर मी कधीतरी करतो ना. नाही नाही नाही. आता होणार आहे आमची वेट परीक्षा. चला पहिले तुम्ही.
आता मी शूज बीज घातलेत, तर मी याला मान्यताच नाही देते. शूज चल, शूज तर तुझं 1 किलो कमी झालं. माझा एवढे phone शूज पण आहे, माझे कपडे पण आहेत, मी स्वतः आहे. बघू ना त्याचं. सो वैष्णवीचं वेट आहे 72.9. करंट सिच्युएशनला कसं वाटतंय तुला? माझं एक जाऊ द्यायचं, तुला करायचं येतं, जा ना स्वतःच कर ना, कर माझं ना. कशाला हे हा, करता? सांग ना काय वाटतं तुला ह्याच्यावरती? काय नाही वाटत आहे, लाज वाटते मला खूप. ठीक आहे चालेल. पण तू सर्वात हायेस्ट 74 होतीस ना जेव्हा तू पुण्यावरनं मी तुला बँगलोरला घेऊन आलो होतो. तू घेऊन नव्हता आलास मला, मी but तुला या- घेऊन आलो होतो. मी तुला नव्हता फसवलं होतं माझ्या जॉबमध्ये की बँगलोरला चल, नाही तर मला रिलेशनशिप नको आहे म्हणून. लोकांना तुम्हाला ही स्टोरी नसेल माहिती तर तुम्हाला आत्ता सांगतोय. सो आमचं लॉंग डिस्टन्स झालं होतं. आज झालं असतं बिकॉज माझा जॉब होता बँगलोरमध्ये आणि हिचा जॉब होता पुण्यामध्ये. तर मी हिला एक अल्टिमेटम दिला की मला लॉंग डिस्टन्स नाही करायचं जर का रिलेशनशिपमध्ये असं यायचं असेल तर. सो मग एक तर तुला बँगलोरला यावं लागेल, नाही तर मग आपलं होऊ नाही शकत. सो वैष्णवीने कसे कांड कुंड करून इकडं तिकडं. माझ्या कंपनीनेही मला हॅलो बँगलोरमध्ये मम्मी बोलावलं पप्पा, होतं. वैष्णवीचे मम्मी पप्पा ऐका. मी तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती आता नाही मला बँगलोरी ऑप्शन हॅलो ऑप्शन होतं, म्हणून मी बँगलोर हे ऑप्शन चूज केलं. हॅलो At that वैष्णवीचे time for मम्मी you. पप्पा, मी तुम्हाला सांगतोय हिने तुम्हाला घरी खोटं सांगितलं की मी बँगलोरला बँगलोरलाच वर्कआउटला चालले. बँगलोरलाच जाणं इम्पॉर्टंट आहे इकडे. पण जबकि हिला पुणे पण ऑप्शन होता आणि जर का ही पुण्यात थांबले असते ना तर हिला वर्क फ्रॉम होम मिळालं असतं असं त्यांचं म्हणणं होतं, बिकॉज पुणे त्यांचं ऑफिस नाही. पण बिकॉज तुम्हाला शेअर बँगलोर आ रहा था तर हिने सांगितलं की नाही मला बँगलोरलाच जावं लागेल. आणि आली माझ्यावर स्वतःचं वजन कर आता, कळलं ना? आता माझं वजन करूया चला. पाकिस्तान में आज ही मौजूद एक गेंडे की शिकार हो गई थी. गेंडे, वो गेंडा अभी पधार रहे हैं वेट मशीन पर. हात काढ ना. सो माझा हायेस्ट वेट आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगूपर्यंत इट वॉज 78 का काहीतरी होता. नाही 78 नव्हतं, 76 माझा. तू 75. सॉरी 74 माझा आत्तापर्यंतचा हायेस्ट वेट होता. माझं तेवढंच होतं म्हणजे. हां, आपण दोघं एकाच कॅटेगरीत. आणि आता मी झालो 78, म्हणजे 4 किलो मी घेन केलं आहे. आता माहीत नाही आता घेन कसं केलं आहे, आता कमी करायचा प्रयत्न करू. आणि मी जेव्हा पीक ह्याच्यावरती होतो तेव्हा मी 68ला गेलो होतो. म्हणजे बारीक झालं नाही, तू पीक सर्वात बारीक 63 kgचा झालता. तुला आठवतं तू आजारी पडला तेव्हा मी होतास? जिम मध्ये नव्हता आणि तू आजारी पडलं तर तू 63 kgचा झाला होता. आणि मी किती kgची झालते? तू ऑलमोस्ट 66-65. पीक कमी होतं 65 का 64 64 चॅलेंज लावलं होतं शुभम सोबत. नाही 62 माझं विनिंग होतं आणि मला 2 किलो कमी करायचे होते का काहीतरी सीन होतं. नाही, तू 66 वर होती. ऐक माझं, 66 वर होते. तुला 66 तर डेफिनेटली नव्हतं. तुला 65 विनिंग होतं बाबू. तुला 1 किलो राहिलं होतं. 65 विनिंग नव्हतं माझं, 63 का 62 माझं विनिंग होतं. आणि 2च किलो राहिले होते. तर शुभमने उकडीचे मोदक देऊन माझा प्राण चोपट केला. त्याला आता काय बोलतं, पहिल्यांदा असं झालं मला, असं ते उलटी हरकालं नाही तर असं व्हेरी बॅड इट वॉज. मला ना सेम असं काल झालं. ते RDRचं मी ते मिशन करत होते ना, सिरियल किलरवाला, मला असंच झालं. ठीक आहे चालेल. सो आय फील यू. युअर डेंजरस. करा माझं झालं एक रिपिटेशन. आता चैतन्य भाऊ करेन. चैतन्य भाऊ लाजाळू. काय किती घेतलंय वेट? शी, एवढं तर मी पण मारते. बट लोगों को ये नहीं पता, जो मेरा PR है वो तो तुम्हारा वॉर्म अप है. कुठला? हां ना, मी 20 किलोने चालू जाऊ दे. आता परत आपण त्या ट्रॅकवर चाललोय की नाही का, मी एवढं मारायचं मी नाही, मी तेवढं तेच मारायचं. सांगते ना की तू किती खाली पडलायस. हां, मी तर पडलोच का. चेहरा वारे दिसायला लागला तो, पण तोंड असं करते ना तर नाक एवढं आहे तुझं मोठं बटाट्यासारखं. दाखव कसं मोठं करतं. एवढं नाक आहे बच्ची तुझं, गोल आहे पण छान आहे. नक्की आहे ना मी. नक्की म्हणजे त्यांचं नाक बसकं असतं बच्ची. मग माझं बसकच आहे ना. तुझं असं एकदम प्रॉपर एक छोटं कुत्रा असतं ना, चिवावा आहे मी. चिवावा. फोटो इथं टाकते. चिवावा सारखं नाक आहे. आणि डोळे पण तसेच आहे. सो मी माझी एकटी स्क्वॉट्स मारत बसले होते. बट मला चैतन्य म्हटला की बारवरती मार. मला
मला पर्सनली भीती वाटते की मला नाही होणार आहे. बघू चल ना आपण. पण घे पकड, बघू आता होत आहे का. असं बोलायचं ये बडी लाईट वेट. आम्ही जय श्रीराम बोलतो. आम्ही Come on. जय श्रीराम बोलतो. चल चल हे लय वर आहे. कॉपीराइट लागेल. चल लवकर. नाही लागणार. टाकण्याच्या लायकीचा व्हिडिओ पण तर बनायला पाहिजे ना. येस येस चल यार बच्ची हे लय वर आहे रे. ये बडी. फटे फटे फटे. कमान अप चड्डी बॉय. नाईस वन. बरोबर मारते बच्चे तू. जे लोक म्हणतात तू जिमला जात नाही त्यांना थोडंसं वाटलं पाहिजे. थोडं जास्त पुढं वागते. सरळ खाली सरळ वर. झालं संपला. हाफ रेप मारला डायरेक्ट. इथनच मारते फास्ट रॅप. वन ट्यू. सो आमच्या इकडे आम्ही जेव्हा लेग्स मारतो आमच्या इथे एका गोष्टीला महत्त्व आहे. आमच्या इथे हाफ रेपला महत्त्व नाही. मग यू आर नॉट अ बॉडी बिल्डर नाही. यू आर नॉट अ जिम पर्सन. जेव्हा तुम्ही फुल रॅप मारता ना स्क्वॉट्सचा म्हणजे पूर्ण खाली बसताना तरच तो काउंट केला जातो. हे आम्हाला खूप लहानपणी सांगितलं होतं. तुला कळतंय का बच्ची. डायरेक्ट डोकं बदल झालं का. डायरेक्ट घाम फुटला. घाम फुटला. घाम नाही. गुड चांगलं करते. नाही तर वचिला रिग्रेट होतं रे आपल्याला. मला लय रिग्रेट होत आहे. ते सगळं जंक फूड पिझ्झा सगळं येतं डोळ्यासमोर. कशाचा कुठला पिझ्झा पहिला पिझ्झा बेकरीचा पिझ्झा त्यानंतर ब्रिक ओव्हनचा पिझ्झा गार्लिक ब्रेड डॉमिनोजचा पिझ्झा गार्लिक ब्रेड. हे खाताना मजा नाही वाटत. हे खाताना मजा वाटते. आणि जिम करताना ते कसं डोळ्यासमोर येते एक एक हे खाल्लं होतं. मला तर तळलेली पापडी खाऊ वाटते डायरेक्ट. ब्रो थोडी लाज ठेव. साबुदाण्याची पापडी नसते का दम लागतोय तळलेली. रे बच्ची. स्टॅमिना पण आपला केवढा खाली गेलाय. मी तर आरामशीर मारेल डायरेक्ट दम. म्हणजे तू 100 मारतो. तू त्या बार सोबत कम्पेअर नाही करू शकत. 100 किलो. हा माहिती आहे मला. तू 100 किलो. मी पहिला पण नूबच होते. मी आता पण नूबच आहे. जाऊ का पण केवढा गाव घाम कुठे तुझा. एक वच्ची काय बघ कसं उडलं. मला तर काहीच नाही आलं. दाखवते एकदम फ्रेश दिसतो. फ्रेश बाय. माझं कार्डिओ झाला. वेट ट्रेनिंग झाली. आमचे सर काय करतायत. बायसेप्ट. अरे पण बाळा किती वेळ लावणार आहेस तू. काळा हा किती वेळ लावणार आहेस तू अजून. झाला होता संपला. तू कार्डिओ नाही करणार. बॅक बायसेप्ट लेग. कार्डिओ नाही करणार. कार्डिओ हट्टी आहे ना तरी कार्डिओ लेडीज लोक करत आहेत. ढेरी घेऊन कोण चालतं. ढेरी घेऊन मेन चैतन्य आहेर चालतात. मेन लोक चालतात. चैतन्य आहेर चालतात. मग तेच ना मेन लोक चालतात ना. ढेरी घेऊन. अरे ढेऱ्या घेऊन फिरायला आपण काय पोलीस आहे काय. आठवलं ना थोडा. मुळशी पाठ. पोलीस पण नाही येत रे. त्या ढेरी वाढून काय करणार आहे. म्हणजे पोलीस लोक ऑफेंड होतील का. अख्खं शर्ट बी टोलं झालंय माझा. हा पोलीस लोक ऑफेंड व्हायचे असं नको बोल. मग तेच म्हणते. तो डायलॉग आहे. ॲटलिस्ट ते पोलीसवाले तरी आहेत. त्यांच्या खांद्यावर रिस्पॉन्सिबिलिटी तरी. तुझ्या काय आहे. माझ्या खांद्यावर आहे ना तू एवढी मोठी. कमी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ऐकायचंच नाही मला याची. फालतूची बडबड ऐकायचीच नाही. नुसता टाइमपास करतोय. रीला बघत बसला होतास ना तू. रीला ही कोण आहे. रीला रीला कोण आहे भाई. चैतन्य तुला एक टास्क आहे. नीड बस. जर एखाद्या मुलीचा जुना फोटो तुझ्याकडनं लाईक केला गेला तर तू काय करणार. जुन्या फोटो म्हणजे एखाद्या मुलीच्या इंस्टाग्रामवरती जुना फोटो लाईक केला गेला तुझ्याकडनं चुकून. जुना फोटो म्हणजे काय आहे. एखाद्या मुलीच्या अकाउंटमध्ये जुन्या फोटोवर चुकून तुझा लाईक गेला तुझ्या हातून. जुना फोटो म्हणजे त्यांनी खूप आधी टाकला असेल पण तेवढा लाईक कसं होईल. म्हणजे तू तेवढं स्टॉक नाही करणार असं म्हणायचं. पण मी त्या मुलीच्या अकाउंटवर जाऊ का. हेच मला उत्तर हवं होतं. पण तेच मला कळलं नाही 2 मिनिटात. किती समंजस आहे माझा. पास झाला बाबू तू घेतस. आज तू नाही मार खाणार. आज तू माझ्या हातची भाकरी खाणार. नको मग मार खाऊ दे मला. तुला बच्चा आधी काय करतोय. हा ह्याचं काय करू. आपण असं करू. तुला करायचं होतं ना माझ्या. मग तुम्हाला या साईडने बॉल दे मी तुला या साईडने. पण थोडं असं खाली व्हायला पाहिजे रे. नाही असं बरोबर आहे. हा ते काय शावळ टेमलट वर्कआउट लांब. क्रिकेट लोक मध्ये माझं फास्ट असं करण्यापेक्षा काय. मी माझं फास्ट करते. तू खूप
स्लो करतोय. मग नाव चालवायचे का तुला? तू जर हा हा तर मी तुला आत्ताच्या आत मॅक्स मधनं जातो आता कपडे घेऊन दे. बघा हे कॅमेरावर तू बोलते. हा फक्त तुझं हे टेकायला पाहिजे 5 सेकंड तरी. 1 2 3 4 5 डोंट ऍक्ट नाही संपलं एवढंच बोलले होते तू एवढंच करायचंय. मला आता काहीतरी पाहिजे. तू बाकीचे टर्म्स अँड कंडिशन दिले होते. बाकीचे टर्म्स अँड कंडिशन 5 सेकंद मी करून दाखवलं. 1 2 3 4 5 10 सेकंद. मी सिरियसली बोलते ट्राय नाही होणार ते. तुला तू करते म्हणून सगळ्यांना अरे पण मला पण वाटलं होतं की नाही होणार बट आज झालं. मला नाही होत ते. अरे बघ एक तर ब्रीद इन कर आणि ब्रीद आउट करून मग टेक. नाही होत बाबू कारण माझं तेवढं नाहीये. मग बटरफ्लाय तर कर. बटरफ्लाय माझी पॅन्ट फाटेल. नुसतं कारण हे पकड. डिव्हिन ऑफ जिन वॉज सक्सेस ऍटलीस्ट फॉर मी. ऍटलीस्ट आपण आलो तरी दॅट वॉज व्हेरी. नाही माझ्यासाठी सर्व गुण संपन्न होता बिकॉज मी वेट्सही केलं, कार्डिओही केलं, आजही केलं, स्ट्रेचिंगही केली. आपण काय केलं मला माहित नाही कारण मी आपल्याकडे लक्ष दिलं नाही. मी केलं एक घामाचा टिपका नाहीये आपल्याला. एक पाणीपुरी खायची. थोडीशी लाज आहे. पाणीपुरीमध्ये फॅट नसतं पण पाणीपुरी इज हेल्दी. माझे पप्पी नाही ना. माझे पप्पी नाही बच्चे सगळं घामला. वा 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 वा. ही संध्याकाळची नुसतं जाऊ दे. मकर पोलीस आहेत समोर. बोल मग काय करायचं. मुलाने पाणीपुरी खायची आहे म्हणून हात धुवायला एक जागा शोधली. मी काय म्हणते आता हात धुतोच आहे तर मग मी पण धुवून घेते आणि एक पाणीपुरीची एक प्लेट होऊन जाऊ दे हाय की नाही. मग काय आता हात धुवायला तर भेटलंच आहे. त्यांच्या इकडे आपण हात धुतोय पण आपण त्यांच्या इथं खाणारच नाही. मी त्यांचा मेन्यू वाचते ना. मेन्यू वाचते का? हा बापरे तू तर डेटॉल पेपर वापरून धुते. आता असं काय करते का बच्ची? कारण मी तुझ्यापेक्षा जास्त वर्कआउट केलाय ना. हा का? काय घ्यायचं सांग तुला यातलं. काहीच नाही घ्यायचंय. ऍक्टिंग नको करू बच्चे. ऍक्टिंग करते ना मी. पण काय धुतल्यात काय मग काय नाही पैसे घ्यायचं घ्या. का. अच्छा नाही घ्यायचं त्याला. इतके फेक ऍक्टिंग करते नाही. इतके फेक ऍक्टिंग करते नाही. दर पडेल. हो हस रे अंकल. हिला म्हटलं मी एवढी गर्दी आहे आत्ता इथं. म्हटलं जाऊ दे आपल्या नशिबात नाही आहे. जाऊ दे घरी जाऊ आपण. तर ही काय म्हणते मग काय झालं आपण ह्या सगळ्यांचा होऊ दे मग एक प्लेट खाऊ. एक प्लेट खाऊ बोलले मी. जणांची नाही तर मानाची ठेव. तिथं फ्राईड राईस चाऊमिन पण भेटतं 50 रुपयाला. आता मोमोज पण दिसत आहे तिला माग. मोमोज नाही मोमोजने चांगलं नसतं. मोमोज माझा चेहरा मोमोज सारखा होता. आणि पाणीपुरीने नाही होते ना. पाणीपुरी हेल्दी असते. व्हेरी बॅड. पहिले माझ्यावर ढकललं की तुला काय म्हणतात त्याला तुला खायचे तर जाऊ दे तुला खायचे ना. आता बघा कोण करतं हे सगळं. चल मग जाऊ घरी. चल 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 ना खरंच चल ना. जा तू जा. काय मी जाऊ जा. शकतो? चल ना तू पण. मी एकटेच खाणार पाणीपुरी. तुम्हाला रेकॉर्ड कर आता ठीक आहे. कशाला, तू नाही आता खायचं कशाला? नाही मग तुला नाही खायचं ना. करायचं मग तू नको नाही. खाऊ. लग्न केलं तर आपण काय साथी हात निभा. नाही, मग मी एकटी खाणार. मग तू नाही खायचं. नाही तुला एवढं डाएट करायचं असेल तर मग तू नको खाऊ. डाएटचं नाही म्हणते आपण. प्रत्येक सुखदुःखात साथ असलं अच्छा, पाहिजे. अच्छा, सो अच्छा. खाण्यामध्ये पण साथ अच्छा असलं अच्छा पाहिजे अच्छा. असं. नाही मग मी एकटी खाते ना. तू नको खाऊस. कसा सुखदुःखात साथ घ्यायचा आपण प्रण घेतलंय ना बाबू. मग हाय रेस्ट माय केस माय लॉर्ड. आधी मला म्हटली एकच प्लेट दोघांमध्ये खाऊ आणि आता त्यांना बोलताना बोलली नाही एक प्लेट. तुला थोडी पण शरम नाही होती थोडी. आज मी असं हे घेऊन जाऊ का. आज सुपर चॅट द्या असं करू का त्यांना. म्हणजे पण तू एवढी जॉबले झाल्यानंतर 2 महिने मला असं बसावं लागेल ना स्ट्रीमिंग करायला. सुपर चॅट द्या. पण तू एवढी कशी पलटू शकते बच्चे 2-2 मिनिटाला. मजाही आणि मला हे अभि वाव. मी करते ना इथनं ऑपरेट. सो असा होता आमचा आजचा फिटनेस वाला व्लॉग विथ सम पोस्ट मील. जराशीही लाज नाही. पोस्ट मील म्हणतात मील. हे पण आता लवकरच क्लीन होईल. जसं मी जिमला जायला लागली तर स्वेटमुळे ते सगळं एक ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला दिसेल. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट दिस डझंट रिअली अफेक्ट मी बिकॉज आय हॅव बीन थ्रू वर्स. म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट माझी हालत होती.
तेव्हाही मी कॉन्फिडंट नव्हते ऍक्च्युली, पण आता मी आहे. ही इज द रिझन फॉर दॅट. बट एनिवेज, सो असा होता आमचा आजचा व्लॉग. असा छोटासा व्लॉग असणार आहे. मिनी व्लॉग्स, मिनी जिम व्लॉग्स. आम्ही जिमला जायला परत चालू केले असं दाखवायला. सो फ्रिक्वेंटली तुम्हाला तर यायला पाहिजे, म्हणजे जिम मधले ऍटलीस्ट 1 ते 2 फोटो मिनिटं तरी बघायला पाहिजे. यायला तर पाहिजे टेक्निकली. आणि पण आज जी पाणीपुरी खाल्ली त्याच्यावरनं मला काय पण नाही, पण जिमला जाऊ मला वाटतंय. मला आला पाणीपुरीचा थोडंसं. काय संबंध ह्याच्यामध्ये? अरे पण वी आर टॉकिंग अबाउट It's कन्सिस्टन्सी. always 70% diet and 30% your अरे पण workout. पाणीपुरीने किती कॅलरीज असतात? खूप असतात. अलेक्सा, देर आर हाऊ मेनी कॅलरीज इन. बंद केली माझी अलेक्सा. का बंद करतोस रे? आता माझं माझी बोट हे अलेक्सा करते. का बंद केली? आता माझी अलेक्सा का सॉरी बंद केली? मला माझा करंगळी मुरगळते आता. तुला करंगळी एवढी दुखत असेल ना तर मी काय बोलणार नाही. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. तुला बघ.